नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आपण जर आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। मागील लेक्चरमध्ये आपण ॲडवर्ब व ॲडवर्बचे टाइप्स या ठिकाणी पाहिले होते। आज आपण या ठिकाणी प्रेपोजिशन या पार्ट्स ऑफ स्पीचमधील महत्त्वाच्या टॉपिकला या ठिकाणी आज सुरुवात करणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेपोजिशन्स। प्रेपोजिशन, प्री प्लस पोजिशन। प्रेपोजिशन ज्यावेळेस आपण या ठिकाणी वर्ड म्हणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन शब्द त्या ठिकाणी असतात, प्री प्लस पोजिशन, म्हणजे ते कशाची तरी आपल्याला पोजिशन त्या ठिकाणी दाखवत असतं। अ प्रेपोजिशन इज अ वर्ड, प्रेपोजिशन इज अ वर्ड दॅट प्लेस बिफोर नाउन और प्रोनाउन टू शो इट्स रिलेशन टू सम अदर। For example, I write here one example. Sachin sits on the chair. Sachin sits on the chair. म्हणजे पहा या ठिकाणी चेअर हे काय आहे, नाउन आहे आणि सचिन सुद्धा हे एक नाउन आहे। यांना काय केलं जातंय, या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन या ठिकाणी ऑनच्या साहाय्याने या ठिकाणी निर्माण केले जाते, म्हणून आपण ऑनला या ठिकाणी काय म्हणतो, प्रेपोजिशन असे म्हणतो। या ठिकाणी प्रेपोजिशनची आणखी एक व्याख्या सांगता येईल, इट इज अ वर्ड दॅट इंडिकेट द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट। It is a word that indicates the position of an object. For example, the ball. The ball is on the table. The ball is on the table. तर या ठिकाणी बॉल हे काय ऑब्जेक्ट आहे, बॉल हे काय आहे ऑब्जेक्ट आहे आणि त्याची पोझिशन म्हणजे ते कुठे आहे, त्याची पोझिशन ते कुठे आहे, ते टेबलवर आहे, परंतु टेबलच्या खाली की वर आहे ते आपल्याला या ठिकाणी ऑनच्या सहाय्याने या ठिकाणी माहीत होत आहे। म्हणून या अशा शब्दांनाही म्हणजेच इट इज अ वर्ड दॅट इंडिकेट्स द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, त्याला सुद्धा आपण या ठिकाणी प्रेपोजिशन असे म्हणतो। देर आर मेनी प्रेपोजिशन विच आर व्हेरी इम्पॉर्टंट। देर आर मेनी प्रेपोजिशन्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट। असे खूप या ठिकाणी प्रेपोजिशन्स आहेत की जे आपल्याला वाक्यामध्ये यूज करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। चला तर आपण एक प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल आणि ते प्रेपोजिशन आपल्याला केव्हा वापरायचं आहे, कशासाठी वापरायचं आहे, त्याचं फंक्शन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहिलं सिंपल प्रेपोजिशन पासून आपण सुरुवात करूया। या ठिकाणी फर्स्ट आपण पाहूया ॲट। ॲट हे प्रपोजिशन आपण डेफिनेट पॉईंट ऑफ टाईम दर्शवण्यासाठी वापरू शकतो। आपल्याला जर एखादा डेफिनेट टाईम या ठिकाणी सांगायचा असेल तर आपण ॲटचा वापर या ठिकाणी करत असतो। पहा फॉर एक्झाम्पल, सोहम कम ॲट 6 PM. सोहम कम्स ॲट 6 PM. म्हणजे पहा या वाक्यामध्ये सोहम कम्स ॲट 6 PM म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जो 6 PM आहे हा टाईम आहे पहा, आणि तो डेफिनेट टाईम या ठिकाणी दर्शवलेला आहे। तो टाईम जर तुम्हाला सांगायचा असेल तर आपण ॲट ह्या प्रेपोजिशनचा वाक्यामध्ये उपयोग करू शकतो। ॲट ऑल्सो डिनोट्स अ प्लेस। ॲटचा उपयोग आपण टाईम दर्शवण्यासाठी करतो, त्याच पद्धतीने ॲटचा उपयोग आपण या ठिकाणी एखादी प्लेस डिनोट करण्यासाठी दर्शवण्यासाठी सुद्धा करू शकतो। फॉर एक्झाम्पल, he is at Ahmednagar. He is at Ahmednagar. He is at Ahmednagar. So या सेंटेन्समध्ये ॲट हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे आणि ॲट काय दर्शवते, ॲट दर्शवते प्लेस, की जी प्लेस आहे अहमदनगर, जी प्लेस काय आहे या ठिकाणी अहमदनगर। म्हणजे या दोन्ही एक्झाम्पलच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की आपण ॲट या प्रेपोजिशनचा वापर टाईम दर्शवण्यासाठी किंवा प्लेस दर्शवण्यासाठी या ठिकाणी वाक्यामध्ये करू शकतो। ॲट नंतर पुढचं प्रेपोजिशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे ऑन। दुसरं प्रेपोजिशन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे ऑन। ऑन इज यूज विथ द डेज अँड डेट्स। ऑनचा वापर आपण डेज किंवा डेट्स बरोबर या ठिकाणी करू शकतो। फॉर एक्झाम्पल, शी कम्प्लिटेड हर वर्क ऑन मंडे. शी कम्प्लिटेड हर वर्क ऑन मंडे.
शी कम्प्लिटेड हर वर्क ऑन मंडे. आणि आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते, चिल्ड्रन डे. चिल्ड्रन डे इज ऑन 14th नोव्हेंबर. चिल्ड्रन डे इज ऑन 14th नोव्हेंबर. तर पहा या ठिकाणी मी 2 एक्झाम्पल लिहिलेले आहे. शी कम्प्लिटेड हर वर्क ऑन मंडे. शी कम्प्लिटेड हर वर्क ऑन मंडे आणि चिल्ड्रन डे इज ऑन 14th नोव्हेंबर. सो या ठिकाणी ऑन पहिल्या वाक्यामध्ये जे ऑन आहे ते ऑन आपण मंडे म्हणजे डे दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये ऑन 14th नोव्हेंबर मीन्स त्या वाक्यामध्ये आपण ऑन हे डेट दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजेच या 2 एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येईल की ऑनचा वापर आपण डे किंवा डेट दर्शवण्यासाठी करू शकतो. त्याचबरोबर पहा ऑनचा वापर आपण ऑन डिनोट्स रेस्ट ऑन अप्पर सरफेस ऑफ अ थिंग. म्हणजे आपण एखादी गोष्ट एखाद्या वस्तूच्या एखादी वस्तू टेबल असेल किंवा काही त्या ठिकाणी असेल त्याच्यावरती आपण एखादी वस्तू ठेवली असेल तर ते दर्शवण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऑनचा उपयोग करता येईल. फॉर एक्झाम्पल द बुक इज ऑन द टेबल. ऑन द टेबल म्हणजे या ठिकाणी द बुक आणि द टेबल, द बुक अँड द टेबल या 2 थिंग्स या ठिकाणी आहेत, 2 गोष्टी आहेत पा. तर ती कुठे आहे म्हणजे त्याची पोझिशन, या बुकची पोझिशन कुठे आहे तर बुक कुठे आहे ऑन द टेबल, टेबलच्या वरती त्या ठिकाणी आहे. म्हणजे या तिसऱ्या वाक्याच्या सहाय्याने आपल्या लक्षात येईल की ऑनचा वापर आपण या ठिकाणी एखादी वस्तू कशाच्या वरती आहे हे दर्शवण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर पुढचं पाहूया आपण. पुढचं प्रेपोजिशन आहे ते म्हणजे इन. इन इज यूज विथ द पार्ट्स ऑफ द मंथ्स, इयर अँड सीझन्स. मंथ्स, इयर आणि सीझन्स जर याचा वाक्यात उपयोग आपल्याला करायचा असेल तर ते दर्शवण्यासाठी आपल्याला इन या प्रेपोजिशनचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो. फॉर एक्झाम्पल वी शॅल बी बॅक इन जून. वी शॅल बी बॅक इन जून. आणखी एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहित आहे. माय डॉटर my daughter will be celebrated. My daughter will celebrate her 7th birthday in 2023. And one more example I will write here. We use umbrella in rainy seasons. We use umbrella in rainy seasons. पुन्हा एकदा हे 3 एक्झाम्पल या ठिकाणी पहा. वी शॅल बी बॅक इन जून. वी शॅल बी बॅक इन जून मीन्स या ठिकाणी जून हा या ठिकाणी महिना दर्शवण्याचं काम करत आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी मंथ्स दर्शवण्यासाठी या ठिकाणी इन या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. माय डॉटर विल बी सेलिब्रेट हर 7th बर्थडे इन 2023. 2023 म्हणजेच आपण इयर दर्शवण्यासाठी सुद्धा वाक्यामध्ये इनचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. वी यूज अम्ब्रेला इन रेनी सीझन. जर आपल्याला एखादा पर्टिक्युलर सीझन त्या ठिकाणी दाखवायचा असेल, एखादा पर्टिक्युलर मंथ त्या ठिकाणी दर्शवायचा असेल तर तो आपण या ठिकाणी इनच्या सहाय्याने दर्शवू शकतो. वी यूज अम्ब्रेला इन रेनी सीझन म्हणजे फक्त आपण रेनी सीझनमध्ये अम्ब्रेला यूज करू शकतो. म्हणजे या 3ही वाक्यामध्ये पहा इनचा वापर केलेला आहे. या 3ही वाक्यामध्ये इनचा वापर केलेला आहे. परंतु पहिल्या वाक्यामध्ये मंथ दर्शवण्यासाठी, दुसऱ्या वाक्यामध्ये इयर दर्शवण्यासाठी आणि तिसऱ्या वाक्यामध्ये सीझन दर्शवण्यासाठी या ठिकाणी इनचा वापर वाक्यामध्ये केलेला आहे. आता इनचा वापर ज्या पद्धतीने या ठिकाणी डे, मंथ, इयर किंवा सीझन दर्शवण्यासाठी केलेला आहे त्या पद्धतीने अजून एका प्रकारे आपण इनचा वापर या ठिकाणी करू शकतो. तो म्हणजे द इन डिनोट्स रेस्ट इन द इंटेरियर ऑफ एनिथिंग. म्हणजे जर आपण
एखादी वस्तू असेल, एखादी बॅग असेल आणि त्याच्या आतमध्ये आपण काहीतरी ठेवलं आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल, इंटेरियर म्हणजे आत, एखाद्या गोष्टीच्या, एखाद्या वस्तूच्या आतमध्ये आपण काहीतरी ठेवलं आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर त्यासाठी आपण इन या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय कीप माय बुक, I keep my book in the bag. मीन्स पहा या ठिकाणी आय हे प्रेपोजिशन आहे. आय कीप माय बुक इन द बॅग म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या एक्झाम्पलमध्ये जे बुक आहे ते बॅगच्या आतमध्ये ठेवलेले आहे. जे बुक आहे ते बॅगच्या आतमध्ये ठेवलेले आहे. म्हणजेच वाक्यामध्ये इन हे प्रेपोजिशन आहे की ज्याच्या साहाय्याने आपल्याला कळतंय की ते पुस्तकं त्या बॅगच्या आतमध्ये आहेत. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी इनचा वापर केला नाही तर त्या वाक्याला वेगळाच अर्थ त्या ठिकाणी होतं, हेही तुमच्या लक्षात येईल. आय कीप माय बुक द बॅग जर आपण त्याचा वापर केला नाही म्हणजेच पहा या ठिकाणी इन हे प्रेपोजिशन खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे काय होतं, या वाक्यामध्ये जे प्रोनाऊन या ठिकाणी यूज केलेलं आहे किंवा जे नाऊन या ठिकाणी यूज केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक रिलेशन त्या ठिकाणी या इनच्या साहाय्याने निर्माण होत आहे. म्हणजे या पद्धतीने काहीतरी आपण एखादी वस्तू कशाच्या तरी आतमध्ये ठेवली आहे हे दर्शवण्यासाठी आपण इनचा वापर करू शकतो. त्यानंतर पुढचं प्रेपोजिशन आहे ते म्हणजे इनटू. पुढचं प्रेपोजिशन आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे इनटू. आता इनटू काय करतंय पहा. इनटू डिनोट्स द मूवमेंट्स टुवर्ड द इंटेरियर. टुवर्ड्स द इंटेरियर म्हणजे आतमध्ये जाण्याची जी एखादी क्रिया असते ते दर्शवण्याचं काम या ठिकाणी दर्शवण्याचं काम करत आहे. फॉर एक्झाम्पल, ही जम्प इन टू द लेक. ही जम्प इन टू द लेक म्हणजे पाहता या ठिकाणी नीट लक्ष देऊन पहा की ही हे प्रेपोजिशन आहे आणि लेक या ठिकाणी यूज केलेलं आहे. या दोन्हीमध्ये कशा पद्धतीने इंटूच्या सहाय्याने रिलेशन निर्माण झालेलं आहे तर या ठिकाणी इंटूचा वापर केलेला आहे. इंटू काय करतंय पहा या ठिकाणी, ही जम्प इन टू द लेक म्हणजे ज्यावेळेस त्याने उडी मारलेली आहे त्याची उडी मारण्याची क्रिया त्या ठिकाणी पूर्ण झालेली नाही. त्याने उडी मारलेली आहे परंतु तो लेकमध्ये पोहोचलेला नाही. तो लेकमध्ये पोहोचलेला नाही म्हणजे तो हवेत आहे. कुठे आहे? तो हवेत आहे असं आपल्याला या ठिकाणी समजण्यात येईल. तर या पद्धतीची पोझिशन ज्या ठिकाणी असते त्यावेळेस आपल्याला इंटूचा वापर करायचा आहे. म्हणजे तो आता त्या लेकमध्ये पोहोचणारच आहे परंतु पोहोचण्यापूर्वी या ठिकाणी म्हटलेलं आहे ही जम्प इन टू द लेक म्हणजे त्यावेळेस त्याचा अर्थ होतो की हा जो त्या ठिकाणी ही प्रेपोजिशन आहे ते पूर्णपणे त्या लेकमध्ये त्याने उडी मारलेली नाही आहे. त्याने पोझिशन घेतलेली आहे, तो हवेत आहे आणि तो पडणारच आहे असा त्या ठिकाणी अर्थ या इंटूच्या साहाय्याने होत आहे. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया आपण. द टीचर एंटर इन टू द क्लास. द टीचर एंटर्ड into the class. into the class म्हणजेच पाया ठिकाणी द टीचर एंटर into the class. टीचर काय झालेले आहेत, क्लासच्या जवळ आलेले आहेत आणि असं त्या ठिकाणी समजायचं की टीचर एक पाऊल टाकल्यानंतर क्लासमध्ये येणारच आहेत अशी त्यांची त्या ठिकाणी पोझिशन आहे. त्यावेळेस आपण त्या ठिकाणी काय करायचा, इंटूचा वापर करायचा आहे. म्हणजे ते पूर्णपणे बाहेरही नाहीत आणि पूर्णपणे आतमध्येही नाहीत, ते मध्येच आहेत अशी ज्या ठिकाणी पोझिशन असते त्यावेळेस आपल्याला इंटू या प्रेपोजिशनचा वापर वाक्यामध्ये करावा लागतो. इंटू नंतर पुढचं जे प्रेपोजिशन आहे ते म्हणजे बाय. BY बाय. तर बायचा वापर आपण कशासाठी करणार आहोत पहा. तर बाय रेफर्स टू अ पॉईंट ऑफ अ फ्युचर टाईम. फ्युचरबद्दल म्हणजे एखादा तुमचा प्लॅन असेल आणि तो फ्युचरमध्ये कंप्लीट होणार आहे, फ्युचर टाईम त्या ठिकाणी तुम्हाला दर्शवायचा आहे तर ते दर्शवण्यासाठी तुम्ही बायचा वापर वाक्यामध्ये करू शकता. फॉर एक्झाम्पल, द रिझल्ट विल बी डिक्लेअर बाय टुमारो. द रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड बाय टुमारो. म्हणजे पहा या ठिकाणी द रिझल्ट विल बी आपल्याला या ठिकाणी दर्शवतं की काय आहे, ती फ्युचर टाईममध्ये पूर्ण होणारी ॲक्शन आहे, पुढे पूर्ण होणारी ॲक्शन आहे. तर रिझल्ट विल बी डिक्लेअर बाय टुमारो म्हणजे एखाद्या वेळेस टुमारो पूर्वी काय होणार आहे, तो
तो रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे, उद्या तो रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे. म्हणजेच ते दर्शवण्यासाठी फ्युचर टाइम हा टुमारो जो या ठिकाणी यूज केलेला आहे, टुमारो काय दर्शवतोय, फ्युचर टाइम दर्शवतोय आणि तो दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये बायचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बाय शोज नियरनेस, बायचा वापर आणखी एकासाठी केला जातो, जसं फ्युचर टाइम तो दर्शवतो त्याच पद्धतीने या ठिकाणी त्या शो नियरनेस, एखादं किती जवळ आहे हे दर्शवण्यासाठी सुद्धा बायचा वापर केला जातो. शी वॉज स्टँडिंग बाय द वेल. शी वॉज स्टँडिंग बाय द वेल. तर पहा या वाक्यामध्ये शी वॉज स्टँडिंग बाय द वेल या ठिकाणी बायचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी द वेल हे आहे. म्हणजेच काय दर्शवतंय की ती कुठे थांबलेली आहे, ती कुठे उभी राहिलेली आहे, बाय द वेल, म्हणजे त्या वेलच्या खूप जवळ ती उभी राहिलेली आहे असा या ठिकाणी बायचा अर्थ होतोय पहा. आणि अजून या ठिकाणी पहा बायचा वापर यूज केला जातो कशासाठी पहा, तर यूज विथ द मीन्स ऑफ अ ट्रान्सपोर्ट. जे ट्रान्सपोर्टचे वेगवेगळे साधनं आहेत ते दर्शवण्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये बायचा वापर करता येऊ शकतो. वी ट्रॅव्हल बाय ट्रेन. We traveled by train. म्हणजे आता हे ट्रेन जे या ठिकाणी वापरलेलं आहे, ट्रेन काय आहे, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहे आणि ते दर्शवण्यासाठी या ठिकाणी बाय या प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे. म्हणजे या 3 एक्झाम्पल या ठिकाणी पाहिलेले आपण, या 3 एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी बायचा वापर आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलं होतं की फ्युचर टाइम दर्शवण्यासाठी केला जातो, नियरनेस कशाच्या जवळ आहे हे दर्शवण्यासाठी केला जातो आणि कोणतं मीन्स त्या ठिकाणी यूज केलेलं आहे, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी आहे ते दर्शवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी बायचा वापर केला जातो. आता बाय नंतर आपल्याला पुढचं जे प्रेपोजिशन या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे फॉर. पुढचं प्रेपोजिशन आहे फॉर. फॉर आता आपण 2 पद्धतीने या ठिकाणी वापरू शकतो. एक पर्पजसाठी, पर्पज, योगा इज गुड फॉर हेल्थ. योगा इज गुड फॉर हेल्थ. म्हणजे पहा या ठिकाणी योगा करण्याचा पर्पज काय आहे, हेतू काय की तो हेल्थसाठी चांगला आहे. म्हणजेच या फॉरच्या साहाय्याने आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये काय दर्शवलं जातं की त्या ठिकाणी पर्पज, हेतू दर्शवला जातोय की तुमचा योगा करण्याचा हेतू काय आहे की त्याने काय होतंय, हेल्थ चांगली राहते. गुड फॉर हेल्थ म्हणजे या ठिकाणी फॉरच्या साहाय्याने पर्पज दर्शवलेला आहे. दुसरा याचा वापर केला जातो तो म्हणजे रिझनसाठी. दुसरा वापर केला जातो रिझनसाठी. ही वॉज रिवॉर्डेड. He was rewarded for his success. म्हणजे पहा ही वॉज रिवॉर्डेड फॉर हिज सक्सेस. त्याला रिवॉर्ड करण्यात आलेला आहे, त्याला रिवॉर्ड देण्यात आलेला आहे. पण का देण्यात आलेला आहे, फॉर हिज सक्सेस. म्हणजे या ठिकाणी फॉर हिज सक्सेस या ठिकाणी काय इंडिकेट करतंय, रिझन इंडिकेट करतं की त्याला का त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्यात आलेला आहे. म्हणजे या दोन्ही एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्याला काय लक्षात येईल की या ठिकाणी पर्पज किंवा रिझन दर्शवण्यासाठी या वाक्यामध्ये फॉरचा वापर या ठिकाणी केला जातो. फॉरचा वापर आणखी एक पद्धतीने केला जातो तो म्हणजे एखादा पिरियड, टाइम दर्शवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. फॉर इज यूज विथ द अमाऊंट ऑफ अ पिरियड. अमाऊंट ऑफ अ पिरियड. तर त्याचं एक्झाम्पल पहा. आय हॅव बीन टीचिंग फॉर 10 years. आय हॅव बीन टीचिंग फॉर 10 years. तर या वाक्यामध्ये फॉरचा वापर करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी केलेला वापर या हे जे पहिले 2 एक्झाम्पल या ठिकाणी लिहिले त्यापेक्षा या ठिकाणी केलेला वापर वेगळा आहे पहा. आय हॅव बीन टीचिंग फॉर 10 years म्हणजे या ठिकाणी काय दर्शवतोय, 10 years त्या ठिकाणी आहे आणि ते 10 years काय करतंय, अमाऊंट ऑफ अ पिरियड त्या ठिकाणी दर्शवत आहे. म्हणजेच या 3 एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येईल की फॉरचा वापर आपण पर्पज, रिझन किंवा एखादा अमाऊंट ऑफ पिरियड त्या ठिकाणी असेल तर ते दर्शवण्यासाठी फॉरचा आपण वाक्यामध्ये वापर करू शकतो.
फॉर नंतर आपल्याला पुढचं प्रेपोजिशन या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे सिन्स. फॉर आणि सिन्स याचा वाक्यामध्ये टाइम दर्शनासाठी वापर केला जातो. तर सिन्स इज यूज विथ द पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम. फॉरचा वापर आपण कशासाठी करू शकतो की विथ द अमाऊंट ऑफ पिरियड आणि त्याच्याच उलट या ठिकाणी सिन्सचा वापर आपल्याला करायचा आहे. सिन्स इज यूज विथ द particular period of time. For example, I have been teaching since 1980. म्हणजे पाहता या ठिकाणी सिन्स नंतर 1980 या ठिकाणी दिलेला आहे. 1980 दिलेला आहे म्हणजेच तो काय दिलेला आहे पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम दिलेला आहे. काय दिलेला आहे पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम 1980. आणि याच्या अगोदरच आपण जे एक्झाम्पल पाहिलं होतं की ते फॉरच्या सहाय्याने या ठिकाणी दिलं होतं फॉर 10 years. म्हणजे त्या ठिकाणी 10 years म्हणजे पर्टिक्युलर टाइम त्या ठिकाणी दिलेला आहे. फक्त त्यांनी काय दिलेली त्या पिरियडची अमाऊंट त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे फॉर आणि सिन्सचा वापर आपण या पद्धतीने वाक्यामध्ये करू शकतो. आणखी एक एक्झाम्पल याने सांगता येईल की आय हॅव बीन वेटिंग सिन्स मॉर्निंग. या ठिकाणी सुद्धा वाक्यामध्ये मॉर्निंग काय दर्शवतं आहे की पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम त्या ठिकाणी दर्शवत आहे. त्यानंतर पुढचं पहा, पुढचं प्रेपोजिशन आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे फ्रॉम. डिनोट द स्टार्टिंग पॉइंट ऑफ अन ॲक्शन. फ्रॉमचा वापर आपण एखादी गोष्ट कधी सुरू झालेली आहे हे दर्शवण्यासाठी करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही वॉज इन हॉस्पिटल फ्रॉम मार्च. म्हणजे तो कधीपासून हॉस्पिटलमध्ये आहे. स्टार्टिंग त्याची ॲक्शन त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये येतो आहे परंतु तो केव्हा त्या ठिकाणी गेला होता पहिल्यांदी म्हणजे फ्रॉम मार्च. म्हणजे मार्चपासून तो हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजे तेव्हा ती ॲक्शन काय झालेली आहे स्टार्ट झालेली आहे. म्हणजे स्टार्टिंग ॲक्शन जर तुम्हाला पॉईंट आउट करायची असेल ती केव्हा सुरू झालेली आहे तर त्यासाठी आपण फ्रॉमचा वापर करू शकतो. वरुण वॉज वेटिंग फ्रॉम मॉर्निंग. तो सकाळपासून त्या ठिकाणी वाट पाहत आहे. याचा सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे त्याची ती वाट पाहण्याची ॲक्शन कधीपासून सुरू झालेली आहे तर ती मॉर्निंगपासून सुरू झालेली आहे. तर या पद्धतीने आपण फ्रॉमचा वापर वाक्यामध्ये करू शकतो. आणखी एक पहा या ठिकाणी फ्रॉम इज यूज विथ द पॉईंट ऑफ अ डिपार्चर. डिपार्चर म्हणजे त्यापासून दूर होणे, त्यापासून अलग होणे यासाठी सुद्धा फ्रॉमचा वापर केला जातो. शी बॉट व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. म्हणजे तिने काय केलेलं आहे व्हेजिटेबल्स आणलेले आहे. शी बॉट द व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. फ्रॉम मार्केट कुठून आणलेली तिने मार्केटमधून आणलेले आहेत. म्हणजे ती काय झाली आता मार्केटपासून डिपार्ट झालेली आहे. काय झालेली मार्केटपासून डिपार्ट झालेली आहे असा त्या ठिकाणी फ्रॉमचा वापर केल्यामुळे त्याचा अर्थ या ठिकाणी होत आहे. शी केम फ्रॉम लंडन. म्हणजे ती कुठून आलेली आहे लंडनमधून आलेली. कुठून आलेली आहे लंडनमधून आलेली आहे. म्हणजे ती लंडनपासून काय झालेली आहे डिपार्ट झालेली आहे, दूर झालेली आहे. कशी आहे दूर झालेली आहे, अलग झालेली आहे असा त्या ठिकाणी वाक्यामध्ये फ्रॉमचा ज्यावेळेस आपण वापर करतो त्यावेळेस त्याचा अर्थ या पद्धतीने होत आहे. पहा त्यानंतर आपण पुढचं प्रेपोजिशन या ठिकाणी पाहूया. फ्रॉम नंतर आपल्याला पुढचं पाहायचं आहे अंडर. पुढचं प्रेपोजिशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत अंडर. तर या ठिकाणी पहा अंडरचा वापर आपण कशा सहाय्याने करत आहोत. पहा या ठिकाणी एखादी वस्तू आहे असं इमॅजिन करा आणि त्याच्या खाली या ठिकाणी डायरेक्ट त्याच्या खाली म्हणजे त्या ठिकाणी पहा फार अंतर नाहीये असं जर त्या ठिकाणी दर्शवलेलं असेल तर त्यावेळेस आपण काय करू शकतो अंडरचा वापर या ठिकाणी करू शकतो. अंडर मीन्स व्हर्टिकली बिलो. फॉर एक्झाम्पल इट इज यूज टू इंडिकेट विच इज डायरेक्टली बिलो. म्हणजे त्या ठिकाणी खाली दुसरी एखादी कोणती गोष्ट आहे
हे दर्शवण्यासाठी त्याचा वापर या ठिकाणी केला जात आहे. द काऊ इज ग्रेझिंग अंडर द ट्री. द काऊ इज ग्रेझिंग अंडर द ट्री. म्हणजे पहा या ठिकाणी द काऊ आणि द ट्री, द काऊ अँड द ट्री हे नाऊन या ठिकाणी आहे, ते कॉमन नाऊन या ठिकाणी आहेत. अँड इज ग्रेझिंग अंडर द ट्री. कुठं आहे, त्याची पोझिशन काय आहे, तर ती ट्रीच्या खाली आहे. कुठे आहे, झाडाच्या खाली त्या ठिकाणी ती गाय सरत आहे, असा या ठिकाणी अंडरच्या सहाय्याने याचा अर्थ होत आहे. पहा आणखी एक एक्झाम्पल. I found my pen under the sofa. I found my pen under the sofa. म्हणजे सोफ्याच्या खाली माझा पेन मला सापडलेला आहे, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होत आहे. पहा त्यानंतर पुढचं आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे बिटवीन. पुढचं प्रेपोजिशन जे आहे पहा ते आहे बिटवीन. बिटवीनचा वापर म्हणजे बिटवीन म्हणजे च्यामध्ये. बिटवीन म्हणजे काय, च्यामध्ये. बिटवीन म्हणजे च्यामध्ये. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी स्टार आहे, ट्रायंगल आहे आणि या ठिकाणी स्क्वेअर आहे. पहा तर याच्या सहाय्याने तुम्हाला लक्षात या दोघांच्या मध्ये हे पहिला आणि जो तिसरा या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये जो असतो त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, बिटवीन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते पहा, ॲपल. ॲपल इज बिटवीन बनाना अँड ऑरेंज. बनाना अँड ऑरेंज म्हणजे पहा हे जे ॲपल आहे, ॲपल इज बिटवीन बनाना अँड ऑरेंज म्हणजे ॲपलमध्ये आहे आणि त्याच्या साईडला काय आहे, बनाना आणि ऑरेंज आहे. अशा पद्धतीने जर आपल्याला एखादी वस्तू किंवा एखादं नाऊन त्या ठिकाणी दर्शवायचं असेल की जे मध्ये आहे हे सांगायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला बिटवीनचा वापर या ठिकाणी वाक्यामध्ये करायचा आहे. पहा त्यानंतर पुढचं प्रेपोजिशन आहे पहा ते म्हणजे अमंग. पुढचं प्रेपोजिशन या ठिकाणी आहे ते म्हणजे अमंग. अमंग डिनोट्स मोर दॅन टू. ज्यावेळेस पहा दोनपेक्षा जास्त मुलं किंवा कोणती एखादी वस्तू त्या ठिकाणी असेल किंवा व्यक्ती असतील तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी अमंगचा वापर या ठिकाणी करायचा आहे. फॉर एक्झाम्पल पहा, डिस्ट्रीब्यूट दिस पेन. डिस्ट्रीब्यूट these pens among students. आता या ठिकाणी among आणि त्यानंतर स्टुडंट्सचा वापर केलेला आहे. काय केलेला आहे, स्टुडंट्सचा वापर केलेला आहे आणि ते स्टुडंट्स काय दर्शवतो या ठिकाणी, प्लुरल दर्शवते. म्हणजेच त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला among या ठिकाणी वाक्यामध्ये आहे तर ते among काय दर्शवते, त्या ठिकाणी ज्या उपस्थित व्यक्ती आहे किंवा वस्तू आहे त्या दोनपेक्षा जास्त आहेत. पहा दोनपेक्षा जास्त त्या ठिकाणी आहेत त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, amongचा सेंटेन्समध्ये वापर या ठिकाणी करायचा आहे. पहा among नंतर आपल्याला पुढचं पाहायचं आहे ते म्हणजे बिलो. बिलो आपण अंडर पाहिलेलं आहे आणि अंडर सारखंच या ठिकाणी बिलो हे एक आहे. पहा बिलो हे प्रेपोजिशन. बिलो मीन्स लोअर दॅन. बिलो मीन्स लोअर दॅन की त्याच्या खाली ते आहे हे दर्शवायचं आहे. जसं अंडर आपण काय केलं होतं या ठिकाणी असं दर्शवलं होतं म्हणजे त्या ठिकाणी हे अंडर दर्शवण्यासाठी वापर केला जातो आणि बिलो दर्शवण्यासाठी काय म्हणजे ते फार खाली आहे, त्याच्या लोअर आहे म्हणजे जास्त खाली आहे हे दर्शवण्यासाठी आपण आता हे याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, बिलो हे दर्शवू शकतो. फॉर एक्झाम्पल दिल्ली इज बिलो आग्रा. बिलो आग्रा ऑन यमुना रिव्हर. तर पहा हे वाक्य या ठिकाणी दिल्ली इज बिलो आग्रा ऑन यमुना रिव्हर म्हणजे दिल्ली कुठे आहे, आग्राच्या खाली आहे. आग्राच्या या ठिकाणी खाली आहे आणि ते दोन्ही कुठं आहेत, यमुना रिव्हरवर आहेत. परंतु दिल्ली हे कुठं आहे, आग्राच्या खाली आहे. बिलो आहे या ठिकाणी जास्त खाली आहे असा त्याचा या ठिकाणी अर्थ होत आहे. पहा त्यानंतर पुढचं प्रेपोजिशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ते म्हणजे अबोव. पुढचं प्रेपोजिशन या ठिकाणी आहे ते म्हणजे अबोव. तर अबोवचा वापर पहा आपण कशासाठी करणार आहोत, इंडिकेट्स ॲट ऑर ॲट अ हायर प्लेस ऑर अ पोझिशन दॅन समथिंग ऑर समबडी.
म्हणजे एखादी हायर पोझिशन त्या ठिकाणी असेल तर ते दर्शवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वाक्यामध्ये अबोवचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, रोहित's name is above mine in the result. पहा, रोहित's name is above mine in the result. above या ठिकाणी above काय करतात, ते हायर आहे, म्हणजे तुमच्यापेक्षा, म्हणजे ते या ठिकाणी माझ्यापेक्षा त्याचं नाव जे आहे ते वरती आहे हे दर्शवण्यासाठी आपण या ठिकाणी वाक्यामध्ये अबोवचा वापर केलेला आहे. आणखी एक एक्झाम्पल पहा, द फॅन इज अबोव माय हेड. की डोक्याच्या वरती हायर लेवलला त्या ठिकाणी फॅन आहे. या पद्धतीने आपण अबोवचा वापर वाक्यामध्ये करू शकतो. अबोव बरोबरच त्या अबोवच्या सहाय्यानेच या ठिकाणी ओव्हरचा वापर केला जातो. ओव्हर तर ओव्हर केव्हा वापरायचंय पहा, कव्हरिंग समथिंग और समबडी. जे काय करतंय, काहीतरी वस्तू आहे किंवा काहीतरी आहे त्याला कव्हर करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. फॉर एक्झाम्पल, ही पुट अ कोट ओव्हर द शिवरिंग बॉय. ही पुट अ कोट ओव्हर द शिवरिंग बॉय. या ठिकाणी ओव्हरचा वापर केलेला आहे. आणि ओव्हर काय दर्शवतंय की त्या ठिकाणी एक मुलगा आहे आणि त्याला खूप थंडी त्या ठिकाणी त्याला थंडी त्या ठिकाणी वाजलेली आहे, खूप थंडी वाजलेली आहे आणि म्हणून त्याने काय केलं, ही पुट अ कोट ओव्हर शिवरिंग बॉय. त्याच्या वरती त्याने टाकलेला आहे. जर आपल्याला या पद्धतीने असं काही सांगायचं असेल तर आपण वाक्यामध्ये ओव्हरचा वापर करू शकतो. त्यानंतर पुढचा आहे पहा, बिफोर. पुढचं प्रेपोजिशन या ठिकाणी आहे ते बिफोर. बिफोर मीन्स इन फ्रंट ऑफ. सोहम गेव नाइस स्पीच बिफोर ऑडियन्स. म्हणजे या ठिकाणी बिफोरचा अर्थ काय होतोय की त्या ऑडियन्सच्या समोर त्याने ते स्पीच दिले. सोहम गेव नाईस स्पीच बिफोर ऑडियन्स. म्हणजे बिफोर म्हणजे काय, इन फ्रंट ऑफ ऑडियन्स. त्याने एक चांगलं स्पीच त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे, दिलेलं आहे. आय स्टँड इन फ्रंट ऑफ माय फ्रेंड. अजून एक एक्झाम्पल जे मी या ठिकाणी लिहिलेलं नाही परंतु मी सांगते, आय स्टँड इन फ्रंट ऑफ माय फ्रेंड, की माझ्या मित्राच्या समोर मी या ठिकाणी उभी आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहू आपण, ते बिहाइंड आणि बिसाइडचा वापर कसा करायचा आहे ते पाहायचं आपल्याला. बिहाइंड पहिला आपण पाहूया. बिहाइंड हे प्रेपोजिशन पहा. बिहाइंड मीन्स ॲट द बॅक ऑफ. बिहाइंड मीन्स व्हॉट, ॲट द बॅक ऑफ. म्हणजे एखादं काहीतरी आपल्या मागे आहे हे दर्शवायचं असेल तर आपण या ठिकाणी बिहाइंडचा वापर करू शकतो. त्यासाठी एक्झाम्पल पहा, देर इज अ ब्युटिफुल गार्डन. There is a beautiful garden behind the school. म्हणजे पहा, देर इज अ ब्युटिफुल गार्डन बिहाइंड द स्कूल. बिहाइंड म्हणजे काय, ॲट द बॅक, म्हणजे शाळेच्या मागे त्या ठिकाणी काय आहे, एक सुंदर असं गार्डन आहे. आणि याच पद्धतीने आपण पहा बिसाइडचा वापर करू शकतो. बिहाइंड आणि बिसाइड. बिसाइडचा पहा आपण कशासाठी वापर करू शकतो, बिसाइड बाय द साइड ऑफ, की साइड ऑफ म्हणजे बाजूला आहे हे दर्शवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, कम अँड सीट बिसाइड मी. कम अँड सीट बिसाइड मी. म्हणजे पहा, ये आणि माझ्या साईडला बस. ए आणि माझ्या साईडला बस असा या ठिकाणी अर्थ होतोय. म्हणजे बिसाइडचा वापर आपण कशासाठी करू शकतो, बिसाइडचा वापर आपण एखाद्या साईडला येऊन बस किंवा बाजूला येऊन बस, माझ्या बाजूला काहीतरी आहे हे दर्शवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण बिसाइडचा वापर करू शकतो. आणि बिसाइड पहा अजून एक या ठिकाणी आहे ते म्हणजे बिसाइड्स.
बिसाइड आणि बिसाइड्स यामध्ये फरक आहे पहा. बिसाइडचा वापर करू शकतो इन ॲडिशन टू, म्हणजे त्यामध्ये अजून काहीतरी तुम्हाला ॲड करून सांगायचं आहे असं जर असेल तर त्या ठिकाणी बिसाइडचा वापर करायचा आहे. त्यासाठी एक्झाम्पल पहा. ही स्पीक्स 2 लँग्वेजेस बिसाइड्स इंग्लिश. ही स्पीक्स 2 लँग्वेजेस बिसाइड्स इंग्लिश. म्हणजे त्याला इंग्लिश येत आहे, परंतु इंग्लिश सोडून त्याला आणखी 2 लँग्वेजेस त्या ठिकाणी येत आहे. म्हणजे इन ॲडिशन त्याला त्या ठिकाणी 2 लँग्वेज येत आहेत. त्या म्हणजे इंग्लिश तर त्याला येत आहे, परंतु त्याच्याबरोबर अजून 2 ॲडिशन त्याला लँग्वेज येत आहे हे दर्शवायचं आहे. म्हणून या वाक्यामध्ये बिसाइड्सचा वापर केलेला आहे. म्हणजे पहा, बिसाइडचा वापर वेगळा आहे आणि बिसाइड्सचा वापर वेगळा आहे. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये एस ॲड करतो त्यावेळेस त्याचा वापर या ठिकाणी वेगळा आहे पहा. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी प्रेपोजिशन ही कॉन्सेप्ट या ठिकाणी पाहिलेली आहे. तर पुढील लेक्चरमध्ये आपण कंजक्शन आणि इंटरजेक्शन या दोन्ही पार्ट्स ऑफ स्पीचमधील जे आपला राहिलेला भाग आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया. तत्पूर्वी सर्वांना एकच विनंती की आर्विक सायन्स अकॅडमी या आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.